सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर झालाय। सीबीएसई बोर्डाचा निकाल 93.60% लागलाय। सीबीएसई बोर्डातही मुलींनी बाजी मारली आहे। 95% मुली पास झालेल्या आहेत, तर 92% मुलं सीबीएसई बोर्डामध्ये पास झाली आहेत। तर पुण्यातील रावी नामजोशी या विद्यार्थिनीला 100% गुण मिळालेत। पुण्यातील न्यू इंग्लिश शाळेतील रावी नामजोशीला 100% गुण मिळालेत। दरम्यान रावी नामजोशीच्या पालकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात, पाहूया। आज 10वीचा निकाल जाहीर झाला आहे आणि याच निकालाचा जल्लोष सध्या पुण्यातल्या न्यू इंग्लिश शाळेत साजरा होतोय। विद्यार्थी एकत्र आले आहेत आणि एवढंच नाही तर या सगळ्या विद्यार्थ्यांचा पहिला टप्पा आयुष्यातला जो असतो तो आज या विद्यार्थ्यांनी पार केला आहे। महत्त्वाचं म्हणजे 100 पैकी 100% मिळणं कठीण असतं आणि या जी मुलगी माझ्यासोबत आहे तिला 100 पैकी 100% मिळालंय। काय वाटतंय, 100% मिळणार अशी अपेक्षा होती का? नव्हती। छान वाटतंय आता। काय किती अभ्यास केला होता, किती कष्ट करावे लागले 100% मिळवण्यासाठी, किंवा अपेक्षा होती का? अपेक्षा नव्हती। मी असा कुठलाही वेगळा क्लास नव्हता लावला, त्याच्यामुळे शाळेची महत्वाची मदत झाली मला। कुठला विषय सगळ्यात जास्त आवडतो आणि कुठल्या विषयात सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले? संस्कृत। संस्कृतातला एखादा श्लोक आमच्यासाठी? असा कुठलाही श्लोक? दुःखे दुःखाधिकान पश्येत, सुखे पश्येत सुखाधिकान, आत्मानं शोक हर्षाभ्याम शत्रुभ्यामिव नार्पयेत। म्हणजे जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्यापेक्षा जास्त जे दुःखात आहेत त्यांच्याकडे बघायचं, जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा आपल्यापेक्षा जास्त जे सुखी आहेत त्यांच्याकडे बघायचं। त्याच्यामुळे सुख आणि दुःख या भावनांमध्ये स्वतःला अडकवायचं नाही। तिची आई आपल्यासोबत आहे, तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा तो सगळा आनंद दिसतोय, पाणावलेले डोळे दिसत। काय वाटतंय मुलीचं यश बघून? छान वाटतंय, आनंद वाटतोय। तिला अपेक्षित म्हणण्यापेक्षा तिने इतका अभ्यास केला, तिने वर्षभर सातत्याने आणि अतिशय चिकाटीने अभ्यास केला। तिला कुठल्याही प्रकारे मागे लागायला लागत नाही, तिला अभ्यासाची आवड आहे आणि याला शाळेकडनं पण खूप पाठबळ मिळालं। अतिशय चांगले शिक्षक शाळेतले आहेत, त्याच्यामुळे तिने वर्षभर केलेल्या अभ्यासाचं तिला आज छान यश मिळालंय। त्यामुळे मुलीला आनंद झाला की आपल्याला वाटतोच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।